तर मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागेल त्याला सौरकृषी पंप या योजनेअंतर्गत जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात अर्ज जे आहेत ते आता भरले जात आहेत. तुम्ही बघू शकता, जी जुने शेतकरी होते त्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना EMK पासून सिरीज भेटली होती. आता जे काही नवीन शेतकरी अर्ज भरत आहेत त्यांना EMT नावाची सिरीज जी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे बघू शकता की तुम्ही किती मोठ्या प्रमाणात जे आहे ते हे शेतकरी जे आहेत या योजनेसाठी अर्ज करत आहेत आणि या योजनेचे अर्ज सुरू झाल्यापासून गोंधळ आणि प्रश्न सुद्धा तेवढेच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. जसं की मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लॉन्च झालं त्यावेळेस रजिस्ट्रेशन भरपूर प्रमाणात केलं होतं. त्यानंतर अशा शेतकऱ्यांना गेल्या 2-4 दिवसापासून पैसे भरायचा ऑप्शन इनेबल होत आहेत आणि पैसे भरायचे ऑप्शन आल्यानंतर आणखीन फॉर्म भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आता एक प्रॉब्लेम दिसून आला किंवा एक दिसून ऑब्झर्वेशन आलं की ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता, अर्ज सबमिट करता त्याच वेळेस लगेच तुम्हाला खाली पैसे भरा अशा प्रकारचा ऑप्शन दिसून येतोय. आणि या पैसे भरा या ऑप्शनसाठी शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप सारे गोंधळ निर्माण आहेत की पैसे पेमेंटचा ऑप्शन आलाय, पैसे भरू का नको, पैसे नाही भरले तर पेमेंटचा ऑप्शन निघून जाईल आणि मला सोलर पंप भेटणार नाही, अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांना आलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच लोकांचा गैरसमज असा झालाय की पैसे भरायचा ऑप्शन आला की मी पैसे भरले म्हणजे माझं सोलार फिक्स झालंय आणि मला लगेच सोलार मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं काही होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही पैसे भरता त्यावेळेस ती फक्त एक प्रोसेस आहे पैसे भरायची. त्यानंतर तुमचे सेल्फ सर्वे, वेंडर सिलेक्शन या बाकीच्या गोष्टी होतील आणि त्यानंतरच काय होणार आहे की तुमचं जे काही पुढील प्रोसेस आहे ती होणार आहे. आता या प्रोसेसला भरपूर कालावधी लागू शकतो. जसं तुम्ही कुसुममध्ये बघितलं होतं की 2021-22 फॉर्म जे आहेत ते आत्ता सेल्फ सर्वे, पेमेंट ऑप्शन ह्या गोष्टीसाठी मेसेज येत आहेत. आणि शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की ह्या अर्जाला पेमेंट ऑप्शन आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी काय करत आहेत की आपले पहिले अर्ज कुसुममध्ये भरलेले आहेत असे शेतकरी सुद्धा डबल या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज भरत आहेत आणि पैसे भरायचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही ऑलरेडी अर्ज कुसुममध्ये भरला असेल तर दुबार अर्ज भरायचा प्रयत्न करू नका किंवा वेगवेगळे मोबाईल नंबर टाकून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज भरायचा किंवा एकाच नंबरला 2 अर्ज, एकाच व्यक्तीचे 2 अर्ज अशा प्रकारचे करणं जे आहे ते सुरू आहे. तर त्यावेळेस तुम्हाला फक्त त्रास होणार आहे. पैसे भरणार तुम्ही आणि तुमचे पैसे अडकणार. अर्ज मात्र त्या प्रोसेसमधनं बाद होईल. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पैसे भरायचे का नको? जर पैसे भरून जर तुमच्याकडं वाट पाहण्याची कॅपॅसिटी असेल तर पैसे भरा. कारण पैसे भरल्यानंतर लगेच तुम्हाला सोलार लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रोसेसची एक टप्पा आहे, त्याचा कालावधी भरपूर आहे. तो कालावधी जाईल आणि त्यानंतरच तुमच्या अर्जाची मुदत, जो काही निकाल आहे तो अर्जाचा निकाली अर्ज तुमचा लागेल. आता यामध्ये कसं असतंय की प्रत्येक विभागावाईज काही ठराविक कोटा असतो. त्या जिल्ह्यामध्ये मागणी किती आहे, किती लोकांनी अर्ज केलाय, कुठल्या कास्टसाठी किती कोटा आहे, कुठल्या कास्टवाल्यांनी किती अर्ज केलेत यावरती सगळी प्रोसेस डिपेंड असते. जर आता ह्या कुसुम योजनेचे आणि या योजनेचे निकष सारखेच आहेत. जो पहिला येईल त्याला प्राधान्य अशा प्रकारची योजना आहे. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की ज्यावेळेस तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत अर्ज भरता, पैसे भरायचा ऑप्शन येतो त्यावेळेस स्पष्ट तुम्हाला तिथं सांगितलेलं असतं की जर तुम्ही निकषात बसत असाल तरच तुम्ही पैसे भरू शकता. आता पैसे भरले म्हणजे तुमचे बोलले असं होत नाही. ते पैसे येण्यासाठी तुम्हाला बराच कालावधी लागू शकतो. आता गेल्या कुसुममध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे पेमेंट ऑप्शन आलेले आहेत, भरलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना अजून 8, 9, 9, 10 महिने होत आले की त्या शेतकऱ्यांचे साधे स्वतःचे जे साईट इंजिनियर सर्वे असतात ते सुद्धा पार पडलेले नाहीत. ते बघू शकता. तर मग तुमच्याकडे जेवढी कॅपॅसिटी असेल की तुम्ही आता पेमेंट करून, जर तुमच्याकडे 8-9 महिने थांबायचा वेळ असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता. जर तुमची अशी इच्छा असेल की आता पैसे भरले की महिन्या दीड महिन्यात माझे सोलर लागेल, तर तुमचा गोड गैरसमज आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन या गोष्टीचा त्रास होऊ शकतो की तुमचे नाहक पैसे जे आहेत तिथं अडकले जातील. आणि आता ही प्रोसेस जी आहे ते चालू होईल. आता बघू शकता दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि ऑफिस सुद्धा महावितरणाचे सुरू झालेले आहेत. आणि बऱ्यापैकी असा गोंधळ आहे की महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेचे निकष, योजना चालू झाली, पैसे ऑप्शन आलेत अशा प्रकारची कुठली गोष्ट अजून त्यांना माहीत नाहीत. तर जर तुमच्याकडे पेशन्स असतील तर तुम्ही नक्कीच पेमेंट करा आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पैसे भरायचे ऑप्शन आल्यानंतर थांबू शकता. पुढील जे काही सूचना आहेत त्या सूचनाची वाट पाहू शकता.
पैसे भरणे म्हणजे फक्त या प्रक्रियेचा एक भाग आहे, एक टप्पा आहे, की एक तुम्ही स्टेज जी आहे ती पार केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा गोंधळ होत आहे, की कुणी म्हणत आहे की इलेक्शन आहेत म्हणून पैसे भरून घेतलेले आहेत, इलेक्शन सरकार पडलं की पैसे बुडतील, किंवा कुणी वेगळं सांगते की वेबसाईट हॅक झाली आहे, पैसे भरू नका. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा जे आहेत ते उठलेले आहेत. तर अशा प्रकारे काहीही झालेलं नाही. आणि सरकार बदलो किंवा नाही बदलो, एकदा योजना डिक्लेअर झाल्यानंतर, एकदा तुम्ही तुमचा भरणा भरल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नसतात. तर आणि आत्ता आहे इलेक्शन, टाइम सुरू आहे, आचारसंहिता आहे, त्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट, ह्या गोष्टीत 2-3 महिने निघून जातील. त्यामुळे या योजनेचा जो काही अवलंब आहे, जे काही प्रोसेस आहे, त्यासाठी 2-3 महिने वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं की जर पैसे भरून तुम्हाला या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचे असेल तर नक्कीच पैसे भरा. आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे नाहीत, ज्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांनी कधीही वाट पाहिलेलं चांगलं. जवळचे पैसे विनाकारण गुंतवून बसू नका. जर तुमच्याकडे शिल्लक असतील तर तुम्ही भरू शकता आणि प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकता. आणि या योजनेविषयी वेळोवेळी जे काही अपडेट आहेत, ज्या काही सूचना आहेत, पुढे काय प्रोसेस होणार आहे, याची माहिती जी आहे ती आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी भेटत असते. तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, याच्या माध्यमातून भरपूर शेतकरी आपल्याबरोबर जोडत आहेत. त्याची लिंक खाली दिलेली आहे. वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांचे मांडत आहेत, वेगवेगळ्या समस्येचे उत्तर त्यांना मिळत आहेत या ग्रुपवरती. जवळजवळ 500च्या वरती जे आहेत या शेतकऱ्यांची संख्या गेलेली आहे. लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही तिथं जॉईन करू शकता आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडू शकता, एकामेकाला मदत सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तिथं प्रश्न तुम्ही विचारू शकता. तसेच आपल्या या स्पॉटलाईट मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, कारण यावरती अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती जी आहे ती मिळत असते. धन्यवाद.